काही काही एवढे हुशार असतात, पहिली उत्तर पत्रिकाच मोठी वाटते, तर सप्लिमेंट कुठे घेणार, तीच काळी करायची कशी. सांगतो, इकडे लक्ष द्या. चातुर्य, याला भस्मासुराने यांनी वरदान दिलं. त्याला ज्याच्या डोक्यात हात ठेवशील तो भस्म होईल. आता तो भस्मासुरच ना, तो भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला गेला. तेव्हा शंकरला वाटलं, अरे 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 अरे, नारायकाला वरदान दिलं. आणि मग विष्णूचा धावा केला. हे हरियाला या, भगवान विष्णू सांगितलं, ये बाबा, आता हे यातनं सोडव. आता माझ्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. भगवान महाविष्णूने सुंदर असं रूप घेतलं मोहिनीचं, आणि ठुमकत ठुमकत आली. या भस्मासुराने तिच्याकडे बघितलं आणि शंकराला विसरलं. आधुनिक भस्मासूर खूप आहे. महादेवाला विसरून मोहिनीच्या जवळ गेला. म्हटला, लाळ घोटत म्हटला की छान दिसतेस. मोहिनी म्हणाली, स्वर्गातून आले तुझ्याशी लग्न करायला. मग भस्मासूर ढागातून गेले. मेणबत्तीचं मेण वितळतं तसं वितळलं माझ्यासाठी. ओ हो, काय भाग्य माझं थोर. ती म्हणजे माझी एक अट आहे, मी नाचेल तसं तू नाचलं पाहिजे. तर कबूल. मग हा असणारा महाविष्णू नाचायला लागला. मला मधुबुवा, माझं हे कीर्तन प्रॅक्टिकल आहे. म्हणजे बुवा, ऐकताय ना, जो पुरुष असताना जर मदनापेक्षा सुंदर आहे तो स्त्री रूपात कसा दिसला असेल, आणि भस्मासूर नाही भाळला तर अरसिक म्हटला पाहिजे. ऐकायचंय. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी. तो महाविष्णू कसा होता आणि त्यांनी कसं धारण केले होते अलंकार, हे संत कान्होबरायांनी फार सुंदर दिलंय. शुक्रवारच्या अभंगाचा म्हणजे तुम्हाला सांगते, त्याचं मुख किती सुंदर होतं. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमती. नागर नागर कोपा केशर कस्तुरी मळवती. नागर नागर कोपा केशर कस्तुरी मळवती. आता केशर आलं की त्याच्यात पण कस्तुरीची मळवटाची होती. नागर नागर खोपा करणार नाही. खोपा हा स्वतंत्र आहे, कभी आएंगे तो बताएंगे. नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी. नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी. विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळते कंठी. पितांबराची चंदन सुगंध साजे उदियो. अति बरवंटा बाळा आलो सुलक्षणा गोंधळावो. अति बरवंटा बाळा आलो सुलक्षणा गोंधळावो. अति बरवंटा बाळा आलो सुलक्षणा गोंधळावो. मजा आहे मधुबुवा असल्यामुळे. काय काय ना कसं वाजवायचं साथीनं कळतच नाही. साथीच्या रोगापेक्षा बेकार. स्त्री रूपात तो कसा दिसला असेल. तो भस्मासूर भाळला आणि मोहिनी रूपातला भगवान नाचू लागला. नाचता नाचता तो भस्मासूर इतका बेधुंद झाला आणि तो बेसावध झाला म्हटल्याबरोबर महाविष्णूने आपला उजवा हात डोक्यावर नेला नाचायच्या नादात. आणि मिळालेलं वरदान लक्षात न राहिल्यामुळे भस्मासुरानं हात वर नेला आणि भस्मासुराचं भस्म झालं महादेवाच्या वरानं.
भोळा असलेल्या महादेवाने वर दिला आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम महाविष्णूने केलं. एवढा तो चतुर. एक भोळा आणि दुसरा चतुर. खूप दृष्टांत आहेत माझ्याकडे. चला एक सांगून जातो. बहुत बढिया आहे. काय झालं, मला फार प्रश्न पडलेत काही काही. मी आता जरी 60त आलो तरी अध्यात्मात पण काही प्रश्न आहेत, हे कोणाच्या डोक्यात नसते. मला मुंडे बा प्रश्न काय, पाटील बा लक्षात करेल, अखंड भगवंताच्या सानिध्यात असणारे पांडव शालीन होते, कुलीन होते, त्यांना जुगार खेळायची बुद्धी का झाली? आहे ना. आता मी जास्त खोलात जात नाही, पण पांडव जुगार खेळले, द्रुत खेळले, सगळं हारलं. राहिली सायली द्रौपदी पण हारली. हे जुगारी इतके बेकार असतात, आशेवर जगत असतात आणि सगळं घालवत असतात. कोकणात तर गणपती बसले की जुगारी बसतात. त्या पेणला एकाने अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन करायचं. मधुबा 51 दिवसांनी गणपती बुडवला. त्याला विचारलं 51व्या दिवशी काय? तर म्हणला रमीचा डाव त्याच दिवशी पूर्ण झाला. पूर्ण झाला तेव्हाच बुडवला. एवढे जुगार. सगळं पांडव हारले, काही राहिलं नाही. इकडे लक्ष द्या. शेवटचा डाव शकुनीने काय मांडला? इकडे लक्ष द्या. शेवटचा डाव शकुनीने काय मांडला? या डावात हारले तर 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. शकुनी चलाक होता, तो त्याच्यातही हारले. चला म्हणले 12 वर्ष. आणि शकुनी एवढा चलाक होता की 12 वर्ष यांना हिंडायला लावायचं आणि शेवटचा अज्ञातवासाचं वर्ष, त्याच्यात जर ओळख पटली, पकडले गेले तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञात. यांना असेच फिरत ठेवायचे. हे शकुनीचे षडयंत्र होते, लक्षात ठेवा. पांडवाने 12 वर्ष वनवास भोगला, शेवटच्या अज्ञातवासात गेले. तिकडे लक्ष द्या. विराटाच्या नगरीत गेले. एवढा धनुर्धर्जाने संग्रामी हारुजिन केला, तो ब्रह्मनडा झाला. भीम आचारी झाला झारे घेऊन. एवढी सुंदर द्रौपदी ती सैरंद्री झाली, दिवस काढले. तिकडे लक्ष द्या. पण पांडव ओळखू येणार नाही असं होणार नाही. पकडले गेले 8व्या महिन्यात, पकडले गेले. इकडे लक्ष द्या. नीट कळलं तर कळेल, नाही तर नाही कळणार. 8व्या महिन्यात पकडले गेले आणि पुन्हा सभा बसली. ते शकुनीने सांगितलं नियमानुसार तुम्ही पकडले गेला, आता पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. धर्मराजा सज्जन होता, म्हणला आम्ही पकडलो गेलो, नियम मोडला. त्यांनी पुन्हा आपली साधी वस्त्र धारण केली, निघाले. द्रौपदीने पण आपली तयारी ठेवली. एवढ्यामध्ये भगवान कृष्ण तिथं आले. त्यांनी विचारलं का रे, कुठे चालला? तर म्हणलं आता वनवासाला चाललो. का? पकडले गेलो 8व्या महिन्यात. बसा म्हणले. परत बैठक बसवली भगवान कृष्णाने. बसा म्हणले. कोण रे म्हणतोय? तर शकुनी म्हणतोय. तू काही 10वीला नापास झाला होतास गणितात? देवाने विचारलं. पण मोजा. 12 महिने, 12 वर्ष 8च महिने भरले, 4 महिने कमी येतात. चला निघा वनवासाला. भगवान श्रीकृष्ण उठून सांगितलं तुम्ही गाढव आहात, गणित कळत नाही. 12 वर्ष झाली ना? झाली. वर किती महिने झाले? 8 महिने. या 12 वर्षात दर 3 महिन्याने अधिक मास आला. तो कोणी मोजायचा? तुमच्या बापाने. 3 वर्षांनी किती झाले? 12 वर्षात 3 चौक 8 आणि हे 4 किती झाले? या चतुराईवर पांडव सुटले. दृष्टांत सांगला. हा चतुर आहे. चतुरातून शिरोमणी. असे 2 देव असले तरी त्यांच्यामध्ये भेद नाही. एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. शिव आणि विष्णू 2 नाही. उजवे वामभाग किंवा भेदकासी नाड, एक वेलांटी चाड. उजवे वामभाग तुका म्हणे, त्याचे अंग विठोबा रखुमाई.